बोलणार आहेस का काय? का असंच बसून राहणार आहेस? एकच विषय किती वेळा सांगू ग तुला? तुला कळत नाही का? नाही कळ. तुला कधी काय कळलंय तेव्हा? हे बघ, उगाच डोकं खराब करू नकोस हा. घरी जायला उशीर झाला ना तर तायडीचा फोन येईल. बोल जे बोलायचे ते. किती वेळा एकच गोष्ट सांगू ग तुला? माझं वय 32 पूर्ण होऊन 33 लागलंय. आईने तागादा लावलाय माझ्या मागं, लगीन कर लगीन कर. तर कालच मामाला घरी बोलवलं होतं, अंगावर धावून आला माझ्या. आता या वयात आणखी काय शोभा करून घेऊ मी? हे बघ, तुझं वय वाढतंय, माझं नाही. माझी घरात थोरली बहीण आहे लग्नाची अजून. तिचंच लग्न नाही झालं तर माझं कसं होईल? तिचं लग्न नाही होत तर मी काय करू? मग मी काय करू तू सांग. पळून जाऊ. ए अग काय झालं? हा थांब ना. ए हात सोड, हात सोड म्हणलं ना. हा बस सोडला. काय? पुन्हा जर पळून जायचा विषय काढलास ना तर आपला विषय कायमचा बंद, समजलं? मग काय करू मी सांग ना. योगेश, अरे आपल्या वयात 8 वर्षाचा अंतर आहे आणि अजून माझं कॉलेज सुरू आहे. कसे माझ्या घरचे लग्नाला तयार होतील? आणि राहिला प्रश्न पळून जायचा, माझ्या बहिणीचं कसं होईल रे? तिच्याशी कोण लग्न करील? माझं घर उद्ध्वस्त होईल रे. बर मग आपणच आपला विषय बंद करू ना. तू असं नको ना बोलू, मला खूप भीती वाटते. तू एकदा घरी ये ना, घरी बोल. काहीतरी मार्ग निघेल ना, प्लीज असं नको बोलू. मी येतो रात्री घरी, तर रडू नको बरं. चल आपल्या वाडपमध्ये ना तुला लॉंग ड्राईव्हला नेतो.